मित्रांनो, मातीची माया यूट्यूब चॅनलवर मी आपला मित्र प्राध्यापक राहुल नानासाहेब पुणकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण आहो हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि आपण बघत असाल की हरभऱ्याला कशा प्रकारे फुटवे आलेले आहेत आणि या अवस्थेमध्ये आता कढीसुद्धा येणं सुरू झालेली आहे। बारीक तुम्ही आपण बघू शकता पहा, एकिरी फुलं अवस्था आता सुरू झालेली आहे आणि इथूनच हरभऱ्याची वाढ खूप जोमानं होत असते। आणि मेन जे फुटवे आपण जे म्हणतो ते फुटवे आपले जेव्हा वायफुल हरभऱ्याला जेव्हा लागते तेव्हापासून हरभरा फुटवे काढायला सुरुवात करतो। तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची फवारणी यावेळेस असते। तर हे फवारणी एकदम अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे मित्रांनो। तर या फवारणीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे की टॉनिक म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे, फुटवे वाढायसाठी बायोविटा म्हणून आहे सीवीड कंपनीचं बायोविटा। तर हे घ्यायचं आहे आपल्याला 40 ml नी। 40 ml ने आपल्याला हे घ्यायचं आहे। याच्यामध्ये सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, म्हणजे जे आपल्याला जे सूक्ष्म घटकाची जे मायक्रोन्यूट्रनची गरज असते ते याच्यामध्ये आहे आणि सीवीड सुद्धा आहे याच्यामध्ये झालं। आणि याच्यासोबतच आपल्याला काय घ्यायचं आहे मित्रांनो की याच्यासोबतच आपल्याला अळीसाठी आता इथं आपल्याला एकिरी आपल्याला फुल अवस्था दिसत आहे। एकिरी फुल याच्यामध्ये येत आहे, वायफुलाची सुरुवात झालेली आहे। तर या एकिरी फुलाच्या सुरुवातपासून म्हणजे आता इथून आपल्याला 8-10 दिवसांनी चांगल्या बऱ्याच प्रमाणात याच्यात फुलोर अवस्था येणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला अळी रोखायसाठी आपल्याला मिशन आपल्याला मारायचं आहे, ते फक्त 5 ml न मारायचं आहे। किती ml ने? 5 ml न मारायचं आहे मित्रांनो। आणि याच्यासोबतच आता आपल्याला मेन आहे आपल्याला आता बुरशीनाशक, की बुरशीनाशक कोणतं यूज करायचं। तर बुरशीनाशकसाठी आपल्याला मित्रांनो नेटिव्ह घ्यायचं आहे बाहेरचं, आणि नेटिव्ह आपल्याला फक्त घ्यायचं आहे किती? 5 ग्रॅमने घ्यायचं आहे मित्रांनो। कृषी सेवा केंद्रावाले तुम्हाला सांगतील की 10 ग्रॅमनं मारा किंवा 10चा डोस सांगतील, पण 10 ग्रॅमची आवश्यकता आपल्याला नाही आहे मित्रांनो। प्रतिपंप फक्त 5 ग्रॅमच तुम्ही याच्यामध्ये नेटिव्ह मारा मित्रांनो। अशा प्रकारे आपल्याला या फवारणीचं नियोजन करायचं आहे। आणि अशी फवारणी घेतल्यानंतर जे बायोविटा आणि नेटिव्ह आणि मिशन हे 3 घेतल्यानंतर आपल्याला याच्यात बरेच प्रमाणात फुटेसुद्धा दिसतील आणि अळीचं प्रमाण बिलकुल नगण्यसारखं राहील। आणि जे आता फुलोर येणार आहे त्या फुलोरमध्ये जे अळी येणार आहे ते अळी पण थांबून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला या हरभऱ्याच्या फवारणीचं नियोजन करायचं आहे। याच्यानंतरच्या फवारणीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच। नमस्कार।